नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? चला, सर्वांचं स्वागत आहे. प्रथमतः सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा. आणि याच्यामध्ये आज आपण ओशिया विषयातील दुसरा घटक आणि दुसऱ्या घटकातील काही जे महत्वाचे घटक आहेत, जे एकूण 6 घटक महत्वाचे आहेत, त्यापैकी यापूर्वी 2 आपण या ठिकाणी घटक अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या पुढे मांडलेले आहेत. आता त्याच्यातला जो तिसरा घटक आहे त्या घटकाची आता प्रथमतः बघा, व्यवस्थापनाचे कार्य हा आपला दुसरा घटक आहे ओशिया विषयामधील. आणि त्यामध्ये आपण यापूर्वी काय काय पाहिलं होतं याची थोडीशी माहिती घेऊया. यापूर्वी आपण पाहिलं होतं नियोजन म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व. त्यानंतर आपण पाहिलं होतं संघटन म्हणजे नेमकं काय आणि त्याचा अर्थ आणि त्याचं महत्व, संघटनाचं व्यवस्थापनामध्ये काय महत्व आहे हे आपण यापूर्वी पाहिलं होतं. यानंतर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन, जो व्यवस्थापनामधील सर्वात महत्वाचा घटक आहे. जो कुठल्याही व्यवसाय संघटनेमध्ये, कुठल्याही व्यवसाय संघटना असेल त्या व्यवसाय संघटनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोण असतो, तर तो म्हणजे कर्मचारी. आणि मग या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीने केलं जातं आणि कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन केल्यामुळे कशा पद्धतीनं व्यवस्थापन हे उत्कृष्ट होतं, प्रभावी बनतं, याचा सविस्तर अभ्यास आपल्याला मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. परंतु मुद्द्यांच्या आधारे आपण सगळं समजून घेणारच आहोत, पण याही पेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय. कर्मचारी व्यवस्थापन जर आपल्याला इंग्रजीमध्ये समजावून घ्यायचं असेल तर त्याला म्हणलेलं आहे स्टाफिंग. स्टाफिंग म्हणजे मॅनेजमेंट ऑफ स्टाफ, म्हणजे कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन. या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी बघा, सर्व कर्मचारी आहेत, त्यापैकी एकाकडे बोट करून म्हणजे एक सांगायचं म्हणजे की कर्मचाऱ्यांचं कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं पाहिजे. कर्मचारी हा तर महत्वाचा घटक आहेच, परंतु या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करताना त्याची पात्रता, त्याचा अनुभव, त्याचं काम करण्याविषयी त्याची असणारी तळमळ, जो व्यवस्थापनामध्ये तो किती चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देऊ शकतो, या सर्व गोष्टींचा उपयोग कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केला जातो. आणि मग चला तर मग समजून घेऊया नेमकं कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय. तर यापूर्वी त्याचा अर्थ नेमका काय आहे, तर आपल्याला या ठिकाणी तुम्ही पाहत असाल एका व्यवस्थापनामध्ये, एखाद्या व्यवसायातील व्यवस्थापन जे मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन केलं जातं. तर सुरुवातीला कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे उत्कृष्ट कार्यशक्ती आकर्षित करणे. कार्यशक्ती म्हणजे काय, तर कार्य करणारी शक्ती. बघा, उत्कृष्ट कार्यशक्ती म्हणजे काय, कार्य करणारी शक्ती. मग कोण असते कार्य करणारी शक्ती, तर ती असते कर्मचारी. म्हणजे या ठिकाणी कार्यशक्ती या संदर्भात शब्दाच्या ऐवजी आपण जर कर्मचारी हा जरी शब्द वापरला तरी काही चुकीचं ठरणार नाही. उत्कृष्ट कर्मचारी आकर्षित करणे, साध्या भाषेमध्ये कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, उत्कृष्ट कर्मचारी आकर्षित करणे, त्यांची भरती करणे, त्या कर्मचाऱ्याची भरती करणे, निवड करणे. आता सुरुवातीला तो प्रशिक्षणार्थी असणार आहे, त्याची निवड करणे, त्याच्यावर कार्याची जबाबदारी देणे, मूल्यांकन करणे, नेमकं तो काम कसा करतो, कशा पद्धतीने करतो हे, आणि त्यानंतर त्याला त्या कामाच्या बदल्यामध्ये मोबदला प्राप्त करून देणे, जो की मासिक, वार्षिक अशा पद्धतीचा तो असू शकतो. तर मोबदला देणे आणि ती विकसित करणे, ती काय करणे, विकसित करणे आणि टिकवून ठेवण्याची प्रक्रिया आहे. बघा, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे भलं मोठं दिलेलं आहे, तर एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. सगळ्यात महत्वाचं कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, कर्मचारी उत्कृष्ट कर्मचारी आकर्षित करणे, म्हणजे चांगले कर्मचारी कसे आपल्या व्यवसायामध्ये येऊ शकतात याचं नियोजन करणे, त्यानंतर त्यांची भरती करणे, या पद्धतीनं त्यांची निवड करणे, त्यांच्यावर कार्यांची काय करणे, जबाबदारी एकमेकांवरती देणे, मूल्यांकन करणे, त्याच्या कामाच्या त्याचं मूल्यांकन करायचं त्यांना तो कशा पद्धतीने काम करतो याची सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी समजून घ्यायची आणि त्या बदल्यात त्याला मोबदला प्राप्त करून द्यायचा. आणि एवढंच नाही तर तो सगळ्या गोष्टी म्हणजे काय काय की त्याची जी काही जबाबदारी आहे ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत, आपल्याला विकसित करणे आणि ती टिकवून ठेवण्याची, म्हणजे तो कर्मचारी टिकवून ठेवण्याची ही प्रक्रिया म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आहे. पण एवढ्यावर ते थांबत नाही, कारण एका वाक्यामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये काही शब्दांचे अर्थ आपण पूर्ण करू शकत नाही. त्यापैकी जे कर्मचारी आहे, मग दुसऱ्यामध्ये काय सांगितलंय, प्रत्येक उपक्रमाचे सर्वसाधारण यश आणि वाढ हे कामगार व्यवस्थापन
यांच्या कार्याच्या उचितेवर आधारित आहे. म्हणजे कामगार कशा पद्धतीचे आहेत, त्यांचं व्यवस्थापन कसं आहे, याच्यावर त्या व्यवसायाची वाढ आणि त्या व्यवसायाचा विकास हा अवलंबून असतो, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. पण एवढ्यावरच नाही थांबत. बघा पुन्हा संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून आता कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे, तर कर्मचारी घेतलेला आहे, पण काही वेळा अनेक अशा काही गोष्टी करतात की काही कर्मचारी राजीनामा देऊन निघून जातात, काहींच्या वैद्यकीय अडचणी असू शकतात, काही आर्थिक अडचणी असू शकतात किंवा कौटुंबिक अडचणी असू शकतात. अनेक अडचणी ह्या कर्मचाऱ्यांना असणार आहेत. मग अशा वेळेस कर्मचारी एखाद्या वेळेस जर कमी झाला तर इतर कर्मचाऱ्यांवरती ताण पडू नये याच्यासाठी सुद्धा जे नियोजन करावं लागतं ते सुद्धा काय असतं, कर्मचारी व्यवस्थापन असतं. तर समजून घेऊया या मुद्द्यांच्या आधारे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल वेगवेगळ्या प्रकारचा कर्मचारी आहे आणि हा कर्मचारी संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासून कर्मचारी व्यवस्थापनाची गरज निर्माण होते. जेव्हा तुम्ही सुरुवात करता एखाद्या व्यवसायाला किंवा एखादं व्यवस्थापन तुम्ही उभा करत असता तेव्हापासूनच आपल्या कर्मचाऱ्यांची गरज ही भासायला सुरुवात होते. संघटनेमध्ये म्हणजे कोणत्या संघटनेमध्ये, व्यवसाय संघटना असू शकते, राजकीय संघटना असू शकते किंवा खाजगी एखादं संघटना असू शकते किंवा सरकारी एखादं संघटना असू शकते. अशा अनेक प्रकारच्या संघटनांमध्ये पदोन्नती, बदली, व्यवसाय विस्तार, निवृत्ती, राजीनामा, अपघात, कर्मचाऱ्यांचा मृत्यू अशा विविध कारणामुळे रिक्त पदे निर्माण होतात. ही अशी अनेक कारणे ज्याच्यामुळे रिक्त पद ही निर्माण होतात. मग या संदर्भात, या सगळ्या बाबींच्या संदर्भात कर्मचारी व्यवस्थापन अतिशय महत्वाची भूमिका ही पार पाडत असते किंवा बजावत असते. हे कोणाचं काम आहे, ही भूमिका बजावण्याचं काम कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून होऊ शकतं. अनेक वेळा असे प्रसंग येतात, अपघात झाला की एक महिना, एक दिवस, 2 दिवस आपण त्या व्यक्तीचं कर्म कसं तरी ऍडजस्ट करू, परंतु मात्र हेच व्यक्ती जी ज्या पद्धतीनं काम करत होती त्या पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र कर्मचारी त्या ठिकाणी नेमावा लागतो. इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा भार न पडू देता, तर याला म्हणायचं कर्मचारी व्यवस्थापन. आणि याच्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापनाची भूमिका महत्वाची असते. अशा अनेक प्रसंगाच्या वेळी योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक, म्हणजे योग्य कामासाठी हेनरी फिओलचं एक तत्व होतं, योग्य व्यक्ती योग्य वेतन. तर अशा पद्धतीनं योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे कर्मचारी व्यवस्थापनाचे मूलभूत तत्व आहे, एक सूत्र आहे असं जरी म्हणत चालतं, ते लक्षात ठेवा. बघा, योग्य कामासाठी योग्य वेतन किंवा मोबदला आणि योग्य व्यक्तीची नेमणूक, या 3 गोष्टी, योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह आणि योग्य व्यक्तीची नेमणूक, हे कर्मचारी व्यवस्थापनाचं काय आहे, मूलभूत तत्व आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तत्व आहे की कर्मचारी कसा आहे, कर्मचारी एखादी व्यक्ती भेटली म्हणून त्याला कर्मचारी म्हणून नियुक्त करणं हे काही व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचं नाही, तर त्याच्या कार्यानुसार, त्याच्या कार्यक्षमतेनुसार किंवा त्याच्या अनुभवानुसार, त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या कौशल्यांच्या बाबतीत सगळ्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी कर्मचारी व्यवस्थापनामध्ये करावा लागतो. आणि मगच तो अशा पद्धतीने जर केलं नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन जर झालं तर नक्कीच हे कर्मचारी व्यवस्थापन त्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी नक्कीच कारणीभूत ठरत असते. एक चांगला पर्याय कर्मचारी व्यवस्थापनाच्या माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापनाला निर्माण होऊ शकतो. तर एकंदरीत बघा, या ठिकाणी आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनाचा एक अर्थ या ठिकाणी स्पष्ट करता येईल. पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट अधूनमधून घेऊ शकता. ठीक आहे. यानंतर व्याख्या. आता हे झालं अर्थ. आता व्याख्या, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, तर पहिल्यांदा आपल्या पुढे आहे ती म्हणजे थियो हायमेन. ओके, नॉट हिटमॅन. ओके, थियो हायमेन यांनी काय केलेली आहे बघा, व्याख्या केलेली, कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती. बघा, कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. कर्मचारी व्यवस्थापन हे अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती. अधीनस्थ म्हणजे काय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अधीनस्थ म्हणजे जे सुरुवातीचा व्यवस्थापक आहे, जो ज्याला आपण व्यवस्थापक म्हणून नेमणार आहे, त्याची काय करणं, पहिल्यांदा भरती करणं. नंतर इथं तुम्ही पाहत असाल या ठिकाणी हे संचालक असू शकतात किंवा मुख्य व्यवस्थापक असू शकतात, आणि यांना एक अधीनस्थ व्यवस्थापक, एक पूर्ण अनुभवी असणारा एक व्यवस्थापकाची काय करायची, भरती, आणि नंतर त्यांची निवड. भरती ही सगळ्यांची भरती या ठिकाणी, आणि याच्यापैकी एकाची
निवड, एक पाहिजे असतील, दोन पाहिजे असतील, त्यापैकी एकाची निवड, त्यांचा विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. कोणाच्या मोबदल्याशी संबंधित आहे? त्या व्यवस्थापकाची भरती, त्याची निवड करणे, ही भरती झाली की त्याची निवड झाली आणि या कर्मचाऱ्यांचा विकास, त्यांचं प्रशिक्षण, या कर्मचाऱ्यांचा विकास म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन बघा, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित. कारण जर आपण कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जर चांगलं केलं, त्यांचा जर विकास करण्याच्या दृष्टीने जर काम केलं, तर नक्कीच याच्यामध्ये व्यवसायाचा सुद्धा काय होऊ शकतो, विकास होऊ शकतो, व्यवसाय हा प्रगतीपथावर जाऊ शकतो. बऱ्याच वेळा तुम्ही पाहत असाल की धीरूभाई अंबानी सारख्या किंवा मोठमोठे जे उद्योगपती आहेत, तर त्यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांना जपण्याचं खूप मोठं काम केलं जातं. जसं की बोनस देणे किंवा त्यांच्या घरी एखादा कार्यक्रम जर असेल महत्वाचा कोणाचा, जसं की अनंत अंबानीचं लग्न झालं है ना, हे सगळ्यांना माहिती असतं. बरं, हे काही मलाच माहिती असं नाही, सगळ्यांना माहिती असतं. म्हणजे मोठ्यांच्या घरी काय होतं हे छोट्या घटकांना माहिती असतं, पण छोट्यांच्या घरी काय होतं हे मोठ्या लोकांना माहिती नसतं. हे एक दुर्दैव आहे. ठीक आहे, तर मग अशा वेळेस सुद्धा मोठमोठ्या इव्हेंटला सुद्धा कर्मचाऱ्यांचं एक चांगलं नियोजन केलं जातं किंवा त्यांना एका कार्यक्रमासाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी उपस्थिती त्यांची मानली जाते किंवा त्यांना त्या ठिकाणी उपस्थितीसाठी आमंत्रण दिलं जातं किंवा या निमित्तानं एक प्रकारचे बोनस वगैरे दिले जातात. हे अशा पद्धतीनं काही ना काही गोष्टी ह्या काय केल्या जातात, तर कर्मचाऱ्यांसाठी ते एक चांगलं व्यवस्थापन किंवा एक चांगला कर्मचारी आपल्याशी जोडून राहावा याची पण काळजी व्यवसायामध्ये किंवा व्यवस्थापनाच्या माध्यमातून घेतात. म्हणून त्याचा विकास सुद्धा हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन आहे. निवड केली, परंतु त्या कर्मचाऱ्यांना, त्या व्यवस्थापकाला, जो अधीनस्थ व्यवस्थापक म्हणून आपण नेमणूक करणार आहेत, त्यांना जर आपण पगार वेळेवर देत नसू किंवा त्यांच्या विकासासाठी काही काम करत नसू, त्यांच्या आरोग्यासाठी काही काम करत नसू, त्यांच्या विमा संदर्भात काही काम करत नसू, त्यांच्या पगारी संदर्भात काही काम करत नसू, तर नक्कीच आपल्या व्यवस्थापनात ते मारक ठरू शकतं. म्हणून साध्या सोप्या भाषेमध्ये थियो हॅमनने सांगितलेलं आहे, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती, त्यांची निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. ते म्हणजे काय? कर्मचारी व्यवस्थापन. हे असं इथं हे जरी शब्द लावत चालेल, हे अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. हे अशा पद्धतीने हे जरी लक्षात ठेवलं तर कळेल की निवड, त्यांची भरती, निवड हे दोन शब्द आपल्याला याच्यातून कळतील. त्यांचं प्रशिक्षण, त्यांचा विकास आणि त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याशी संबंधित असतं, ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. ठीक आहे, हे झालं थियो हॅमनचं म्हणणं. पण ज्याने आपल्याला एक शब्द दिला होता ते होते ल्युथर गुलिक. बरोबर आहे, त्यांनी आपला शब्द जो पी पासून स्टार्ट होतो, पोसो कार्ड, तर त्याच्यामध्ये त्याने दिलं होतं, तर ते बघा. तर ल्युथर गुलिक यांचं मत काय? हे आहेत ल्युथर गुलिक. ओके, त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे, तर ल्युथर गुलिक यांचं मत काय होतं कर्मचारी व्यवस्थापनाच्या बाबतीत? बघा, कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे म्हणजे त्यांची निवड करणे अशा अर्थाने, त्यांचं प्रशिक्षण, त्यानंतर प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे. आता हे खूप महत्वाचं आहे. कामाची अनुकूल परिस्थिती काय करणे? टिकवून ठेवणे. म्हणजे कर्मचारी ज्यावेळेस त्या व्यवसाय संस्थेमध्ये सहभागी होतो, एक व्यवस्थापकाच्या अंतर्गत तो जेव्हा काम करतो, तेव्हा त्याला अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून देणे की जेणेकरून तो ती व्यवसाय संस्था किंवा ते व्यवसाय सोडून किंवा ती कंपनी सोडून इतरत्र कुठेही जाणार नाही. कारण हे खूप महत्वाचं असतं, कारण प्रत्येक वेळा आपण भरती घेणे पुन्हा शक्य नसतं आणि सारखी भरती घ्यायच्यामध्ये व्यवस्थापनाचा पूर्ण वेळ पण जातो. व्यवस्थापनाचा पूर्ण जो त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जो लागलेला खर्च आहे प्रशिक्षणाच्या बाबतीत, ते प्रशिक्षण सुद्धा वाया जाऊ शकतं, पैसा पण वाया जाऊ शकतो. तर म्हणून कर्मचाऱ्यांची जेव्हा आपण नेमणूक करतो, एक उत्कृष्ट कर्मचारी जेव्हा आपण निवडतो, त्याला जेव्हा प्रशिक्षण देतो, प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला कामाची सुद्धा काय केली पाहिजे आपण? अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य, अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य. कोणकोणते कार्य आहे बघा? कर्मचाऱ्यांना आणणे, प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे, ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन. हे ल्युथर गुलिक यांचं या संदर्भातली एक व्याख्या होती. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की ल्युथर गुलिकला पण काय म्हणायचं होतं आणि त्याच्यापूर्वी जे थियो हॅमन होते त्यांना पण काय म्हणायचं होतं. तर त्यांच्या म्हणण्याचा अर्थ जवळपास मिळता जुळता आहे, परंतु याची व्याख्या त्याला, त्याची व्याख्या याला नका करू. ठीक आहे, कोणती एक व्याख्या पाठ करायची याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की असं कधी प्रश्न येत नाही की ही व्याख्या कोणाची आहे
किंवा लुथर गुलिक यांची व्याख्या सांगा, असे काही प्रश्न आपल्याला येत नाही. हे 100% लक्षात ठेवा. आणि एखादी कुठली तरी व्याख्या, जसं मी तुम्हाला संघटनाच्या बाबतीत सांगितलं, जसं तुम्हाला मी नियोजनाच्या बाबतीत सांगितलं, की कुठली प्रत्येकाची एक एक व्याख्या आपल्याला पाठ करायची. 6 घटक आहेत, 6 घटकामध्ये प्रत्येकाची एक एक व्याख्या पाठ करायची. तसे आपण या ठिकाणी शिकवताना 2 अशा पद्धतीने घेतोय, कारण कोणती कोणाला सोपी वाटेल किंवा कोण सहजरित्या पाठ करेल काही सांगता येत नाही, म्हणून कुठलीही एक. ठीक आहे, ही एक सर्वांना विनंती. आता यानंतर बघा, कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्व काय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर इथं थोडस या संदर्भात समजून घेऊ. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ स्टाफिंग, कर्मचारी व्यवस्थापनाचं काय महत्व आहे. तर पहिलं आहे बघा, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, म्हणजे प्रशिक्षण आणि कोणाचं प्रशिक्षण, कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण. डेव्हलपमेंट कोणाचं, तर कर्मचाऱ्यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, म्हणजे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट, प्रशिक्षण व विकास करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाचे काय आहे, महत्वाचे महत्व आहे. ठीक आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन, ज्याला आपण म्हणू प्रभावी समन्वय. ओके, तर प्रभावी समन्वय म्हणजे काय, तर काल आपण संघटनामध्ये समन्वयाचा एक मुद्दा आपण पाहिला होता. समन्वय म्हणजे एकमेकांमध्ये, कर्मचाऱ्यांमध्ये एकमेकांना सांभाळून घेण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे किंवा एकमेकांशी सहकार्याची भावना वाढीस लागली पाहिजे, तर त्याला आपण साध्या भाषेमध्ये समन्वय म्हणू. तर हा समन्वय व्यवसायाला काय करत असतो, मदत करत असतो. तर असा इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन किंवा प्रभावी समन्वय निर्माण करणे, हे करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं, तर हे कर्मचारी व्यवस्थापन करत असते. ठीक आहे. तर त्यानंतर आहे बघा, इफेक्टिव्ह रिक्वायरमेंट अँड प्लेसमेंट, म्हणजे याच्यामध्ये आपण सांगू शकतो की इफेक्टिव्ह रिक्वायरमेंट म्हणजे प्रभावी भरती, कोणाची चांगल्या पद्धतीने भरती केली तर काय होईल, आपल्याला चांगले कर्मचारी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर प्रभावी भरती आणि प्रभावी निवड ही आपल्याला काय होऊ शकते, कर्मचारी व्यवस्थापनामधून आपल्याला निर्माण होऊ शकते. तर या दोन्ही गोष्टी या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर बिल्डिंग इफेक्टिव्ह ह्युमन रिसोर्सेस. बघा, ह्युमन रिसोर्सेस म्हणजे काय, मानवी संसाधन है ना. मानवी संसाधन म्हणजे कोणतं आहे, तर कर्मचारी हे एक मानवी संसाधन आहे, पैसा हे सुद्धा एक मानवी संसाधन आहे, साहित्य सुद्धा एक काय मानवी संसाधन, महत्वाचं मानवी संसाधन आहे, यंत्रसामुग्री मटेरियल्स हे सुद्धा काय आहे, मानवी संसाधन आहे. तर एक नवीन मानवी संसाधन निर्माण करायचं, ह्युमन रिसोर्सेस म्हणलेलं आहे. मानवी संसाधन आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचं असतं. आणि हे कधी शक्य आहे, पैसा कधी निर्माण होऊ शकतो, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करून. चांगलं नियोजन कधी निर्माण होऊ शकतं, तर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करून. तर हे आहे मानवी संसाधन, ज्याची बांधणी करण्यासाठी आपल्याला कर्मचारी व्यवस्थापनाचे मत. हे झाले काही थोडेसे इंग्लिश मधले मुद्दे, की जे पण एवढ्यावर आपण थांबतो का, नाही, कारण 4च मुद्द्यानं आपलं कर्मचारी व्यवस्थापन स्पष्ट होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मुद्द्यांचा अभ्यास करावा लागेल. आणि ते जास्तीत जास्त मुद्दे कोणते आहेत, ज्याच्यासाठी 8 मार्कासाठी हा प्रश्न प्रत्येक घटकावरती येऊ शकतो. 5 मार्क तर कुठेच गेले नाहीत, 5, 8 अशा पद्धतीनं. आणि जे काही कारणे द्यासारखा जो प्रश्न आहे जो 4 मार्काचा असतो, तर त्यांचा सुद्धा याच्यावरती प्रश्न, याच्या संदर्भातला प्रश्न येऊ शकतो. तर ठीक आहे. तर बघा, आपण पाहणार आहोत ते म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व. त्याचं पहिलं आणि प्रथम महत्व जर कोणतं आहे, तर ते म्हणजे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. बघा, एक प्रभावी व्यवस्थापकीय कार्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांचा मध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास काय आहे, तर बघा, नियोजन, संघटन, निर्देशन, हे इथं नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण, हे किती झाले मुद्दे, 4. आणि या सगळ्यांना जोडण्यासाठी नियोजन चांगलं करायचंय, कर्मचारी पाहिजे बा. संघटन चांगलं करायचंय, कर्मचाऱ्यांशिवाय ते शक्य नाही. निर्देशन म्हणजे एखाद्यानं कामाची दिशा ठरवणं आणि इतरांनी त्या कामाचं काय करणे, अंमलबजावणी करणे. मग दिशा ठरवली, पण कामाची अंमलबजावणी करणारे जर कर्मचारी जर नसतील, तर निर्देशन कुठं होणार आहे तयार, कुठंच होणार नाही. आणि नियंत्रण, अशी व्यक्ती. बघा, ह्या 4ही घटकांना जर कोण जोडत असते, तर ते म्हणजे कर्मचारी जोडत असतो. म्हणून प्रभावी व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी आपल्याला जर व्यवस्थापन प्रभावी करायचं असेल, तर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. आणि जर कर्मचाऱ्यांचं आपण जर महत्व चांगल्या पद्धतीने जाणलं, तसं जर व्यवस्थापन केलं, तर नक्कीच त्याचा फायदा प्रभावी व्यवस्थापकीय कार्यासाठी होऊ शकतो.
तर अशी व्यवस्थापनाची इतर कार्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी, कारण ही व्यवस्थापनाची इतर कार्य आहेत त्याच्यापैकी एक कर्मचारी प्रभावीपणे करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही काय आहे, गुरु किली, मास्टर की म्हणतात त्याला, आहे का नाही, मास्टर की आहे किंवा गुरु किली आहे. तर सक्षम कार्यशक्ती, आता सक्षम कार्यशक्ती म्हणजे काय, की शब्द थोडा पुन्हा पुन्हा येत असतो पण लक्षात ठेवा, कार्यशक्ती ही कर्मचारीच, बाकी कोण नाही. ठीक आहे. सक्षम कर्मचारी उत्पादन, विक्री, वित्त म्हणजे पैसा इत्यादी विविध कार्यांमध्ये प्रभावीपणे काम करू शकतो. सक्षम कर्मचारी काय करू शकतो, या सगळ्यांच्या बाबतीत चांगलं काम करू शकतो. उत्पादन, त्याची विक्री करणं, त्यातून पैसा निर्मिती करण्याचं काम हे कोण करू शकतंय, तर एक सक्षम कर्मचारी निर्माण करू शकतो, तो प्रभावीपणे काम करू शकतो. तर हे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, कर्मचारी व्यवस्थापन हे आपल्याला करणं भाग आहे. बघा, कर्मचारी व्यवस्थापन झाल्यामुळे काय होऊ शकतं, तर हे झालं प्रभावीपणे काम करू शकतो कर्मचाऱ्याचे व्यवस्थापन असेल तर. इतर कार्यांचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून आहे. मग इतर कार्य कोणती, बर इतर कार्य कोणती आहेत, तर इतर कार्य कोणती आहेत, तर हे लक्षात घेताना आपल्याला एक मुद्दा लक्षात आला पाहिजे, ही महत्वाची कार्य नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण. तर ही काय कार्य आहेत, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन आहेत, परंतु ही सगळी कार्य काय आहेत, इतर प्रभावी कार्य आहेत, की ज्यांच्यावर परिणाम, यांच्यावर जर परिणाम कोण करत असेल तर तो कर्मचारी व्यवस्थापनच काय करू शकते, याच्यावर यांचं प्रभावीपण हे कशावर अवलंबून आहे, तर कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनावरती अवलंबून आहे. हे लक्षात ठेवा. चांगला कर्मचारी, उत्कृष्ट कर्मचारी हा काय करू शकतो, उत्कृष्ट निवेदन करू शकतो, उत्कृष्ट संघटन निर्माण करू शकतो, उत्कृष्ट निर्देशन निर्माण करू शकतो आणि उत्कृष्ट नियंत्रण सुद्धा देखील प्रस्थापित करू शकतो किंवा उत्कृष्ट नियंत्रण निर्माण करू शकतो. म्हणून प्रभावी व्यवस्थापकीय कार्यासाठी कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन काय करत असते, मदत करत असते. एखाद्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं एक हसू निर्माण करणं, एक स्माइल निर्माण करणं, एक आनंद निर्माण करणं, एक समाधान निर्माण करणं हे फक्त कर्मचारी व्यवस्थापन. जर कर्मचाऱ्यांचं कसलंच व्यवस्थापन असेल, फक्त त्यांची निवड केली, प्रशिक्षण दिलं आणि त्यांना कामावरती रुजू केलं, पण त्यांच्यामध्ये कुठल्याच पद्धतीचं व्यवस्थापन नाही, कुठल्याच पद्धतीचा समन्वय नाही, कुठलं संसाधनाचा वापर नाही, काही नाही, त्यांना त्यांच्या कामावर सोडून दिलं, तर अशानं कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन चांगलं होणार नाही. त्याचा परिणाम जसा व्यवसायाला होणार आहे तसाच त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर सुद्धा नकारात्मक होणार आहे. त्याचा नुकसान कर्मचाऱ्याला त्याच्यामधून होऊ शकतं. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे झालं प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. मानवी संसाधनाचा प्रभावी वापर, जे काही संसाधन उपलब्ध आहे त्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हे सगळं संसाधन आहे. कर्मचारी हा एक प्रकारचं काय संसाधन आहे. तर याला प्रभावीपणे काम करण्यासाठी तर विविध संसाधनाचा काय करावा लागतो, वापर करावा लागतो आणि हा वापर त्याला कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनाशिवाय तो शक्य नसतो. मग समजून घेऊया काय मुद्दा आहे तो. ठीक आहे. तर बघा, कर्मचारी व्यवस्थापनामुळे याच्यामुळे मानवी संसाधनाचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यशक्तीचा वापर करता येतो, प्रभावी वापर करता येतो. भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते. कशामध्ये, कर्मचाऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये. कामाचा अतिरेक देखील कर्मचारी व्यवस्थापनामध्ये टाळला जातो. म्हणजे एखाद्याच व्यक्तीला जास्त काम लावणं, जास्त तास काम करण्यासाठी भाग पाडणं किंवा त्याच्यावर तशा पद्धतीचा आदेश त्याच्या पद्धत काढणं, तर हे काय होऊ शकतं, तर टाळता येऊ शकतं. म्हणून हे किती फायद्याचं आहे, कर्मचारी व्यवस्थापन किती फायद्याचं. बघा, कामाचा अतिरेक टाळला जातो. मानवी संसाधनाच्या कार्यक्षम वापरामुळे, त्या सर्व मानवी संसाधनाच्या वापरामुळे कामगिरी सुधारते. हे तुम्ही पाहत असाल, हा जो आलेख आहे म्हणजे हा आपल्याला आलेख वाढता नेता येतो, कामगिरी सुधारते व संघटनेचा विकास होतो. कोणत्या संघटनेचा, कुठलं राजकीय संघटनेचा बद्दल बोलायचं का, नाही, तर हे व्यवसाय संघटनेचा विकास होऊ शकतो किंवा व्यवस्थापन संघटनाचा देखील विकास या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून मानवी संसाधनाचा प्रभावी वापर कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे शक्य होतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे
सहसंबंध निर्माण करणे म्हणजे को रिलेशन, क्रिएटेड टू को रिलेशन. म्हणजे इथं जर तुम्ही पाहत असाल तर हे बघा की एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या कशा पद्धतीनं त्याला त्यांच्यामध्ये जे रिलेशन तयार झालेलं आहे, जे की रिलेशन त्यांना पण समाधान प्राप्त करून देऊ शकतं, तेच रिलेशन एकमेकांच्या कामामध्ये मदत करू शकतं, तेच रिलेशन व्यवस्थापनाला किंवा व्यवसायाला पुढच्या पातळीवरती, पुढच्या पावलांवरती, पुढच्या टप्प्यांवरती, प्रगतीच्या पुढच्या टप्प्यावरती ते नेऊ शकतं. तर ठीक आहे, तर हे सहसंबंध निर्माण होतात ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापन. असंच व्यवस्थापन करणं गरजेचं आहे की कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी संबंध आला पाहिजे आणि त्या संबंधामधून वाद निर्माण न होता त्यांच्यामध्ये एक संवाद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केली जाते. म्हणून सहसंबंध निर्माण होतात आणि हे जर सहसंबंध जर प्रत्येकामध्ये सहसंबंध जर निर्माण झाले कर्मचाऱ्यामध्ये किंवा कर्मचारी व्यवस्थापकामध्ये, ठीक आहे, तर नक्कीच त्याचा फायदा हा व्यवसायाला होऊ शकतो, व्यवस्थापनाला घडून येऊ शकतो. तर समजून घेऊया या ठिकाणी या विश्लेषणाचं काय महत्व आहे ते. सहसंबंध निर्माण होतात कशामुळे? कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे. ठीक आहे, तर ओके, या कार्यांचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरातील सगळ्यात महत्वाचं. सर्व स्तर म्हणजे कोणते आहेत? म्हणजे एकदम जी कॅटेगरी आहे म्हणजे कर्मचारी, कुशल कर्मचारी आहे, अकुशल कर्मचारी आहे, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पदांची आहे, सचिव असतील किंवा सहाय्यक व्यवस्थापक असतील किंवा मुख्य व्यवस्थापक असतील, हे अशा पद्धतीनं. तर या सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांमध्ये सदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. बघा, या कार्याचा उपयोग, कोणत्या कार्याचा उपयोग? कर्मचारी व्यवस्थापन या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध म्हणजे चांगले संबंध निर्माण करण्यासाठी होतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी, मी आताच ते सांगितलं की वाद निर्माण होण्यापेक्षा काय झाला पाहिजे? सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नाच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात. बघा, संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी म्हणजे त्यांचे एकमेकांचे जे प्रयत्न आहेत त्यांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात. कोणते संबंध? सुरळीत सहसंबंध, चांगले सुसंवाद आणि संघटनेतील व्यवस्थापन हे प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय काय असतात? महत्वाचे असतात, आवश्यक असतात. तर सहसंबंध निर्माण होतात कशामुळे? मुद्दा लक्षात ठेवा, सहसंबंध निर्माण होतो ते म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे. ठीक आहे, तर पुढचा बघा, कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्व. मानवी संसाधनांचा विकास. आता मानवी संसाधन इथं बघू, समजून घेऊ पहिल्यांदा, नंतर मग याचा विचार करू. ठीक आहे, या ठिकाणी बघा, मानवी संसाधन, ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट, हे मॅनेजमेंट मधलं आहे, आपण तेच पाहणार आहोत. तर याच्यामध्ये काय काय बघा, पहिला आहे एम्प्लॉई, म्हणजे कोण? कर्मचारी, काम करणारा. ठीक आहे, त्यानंतर बघा मानवी संसाधन महत्वाचा मुद्दा कोणता आहे की त्या मानवी संसाधनासाठी निर्माण केलेलं प्रशिक्षण, ट्रेनिंग. त्यानंतर इथं आहे बघा स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे काय? आवश्यक असणारी उद्दिष्टे. आपण उद्दिष्ट लक्षात, कारण उद्दिष्ट सुद्धा काय होते? मानवी संसाधनाच्या द्वारेच निर्माण होऊ शकतात. मानव कर्मचारी कसा आहे त्यानुसार ती उद्दिष्ट ठरली जातात. यामध्ये यश, कर्मचाऱ्यांचं यश हे सुद्धा काय आहे? मानवी संसाधन आहे. बिझनेस व्हॅल्यू म्हणजे व्यवसायाचं मूल्य काय आहे, ते व्यवसाय किती महत्वाचा आहे, तो कर्मचाऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे, ती व्हॅल्यू. त्यानंतर रिवॉर्ड म्हणजे बक्षीस असतील किंवा प्रोत्साहन असेल. प्रत्येक वेळा बक्षीस असावं काही नाही, कारण प्रोत्साहन सुद्धा बक्षिसापेक्षा काही कमी असू शकत नाही. आणि त्यानंतर एम्प्लॉई रिक्वायरमेंट म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती. बघा, हे सगळे काय आहेत? तर मानवी संसाधन. ठीक आहे, बघा, तर हे आहे ह्युमन रिसोर्स इन मॅनेजमेंट, HRM. आता मानवी संसाधनाचा विकास म्हणजे कोणाचा विकास? कर्मचाऱ्यांचा विकास. मानवी संसाधनाचा विकास म्हणजे प्रशिक्षणाचा विकास. मानवी संसाधनाचा विकास म्हणजे कर्मचारी भरतीचा विकास. मानवी संसाधनाचा विकास
म्हणजे त्यांना दिलेली प्रोत्साहनपर बक्षीस, त्यांच्यामध्ये झालेला विकास तो तिथं दाखवतो. मानवी संसाधनाचा विकास म्हणजे त्यांच्या त्या कामाप्रती असणारी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली ती व्हॅल्यू, त्या कामाप्रती त्यांची व्हॅल्यू. त्यानंतर मानवी संसाधनाचा विकास म्हणजे कर्मचाऱ्यांना प्राप्त होणारं यश म्हणजे काय, तर व्यवसायाचं यश आहे. आणि त्यानंतर जी उद्दिष्ट आहे, जी महत्वाची, हे खरं तर पहिल्यांदा घ्यायला पाहिजे होतं, कारण उद्दिष्टानंतर या सगळ्या गोष्टी तयार होतील, ठीक आहे. परंतु उद्दिष्ट या सगळ्यांचा विकास म्हणजे मानवी संसाधनाचा विकास आहे. आणि हा सगळा विकास कशामुळे निर्माण होऊ शकतो, कशामुळे निर्माण होऊ शकतो, तर ते ओनली अँड ओनली मॅनेजमेंट ऑफ स्टाफ म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे तो या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. तर समजून घेऊया आता. कुशल व अनुभवी कर्मचारी. कुशल कर्मचारी आपण काल बोललोय, कुशल कामगार आणि अकुशल कामगार. कुशल कर्मचारी म्हणजे काय, त्याच्या पाठीमागे काहीतरी अनुभव आहे आणि त्याच्याकडे पुरावा देखील उपलब्ध आहे, असे सगळे कर्मचारी कुशल कर्मचारी. ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते. साहजिकच आहे, मालमत्ता म्हटलेलं आहे बघा, सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू द्यायला दिली कुशल कर्मचारी आणि अनुभवी कर्मचारी. हा काय, व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते. संघटनात्मक संस्कृती रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते. बघा, हे संघटनात्मक संस्कृती, ठीक आहे, रुजविण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची काय होते, मदत होते. हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते. बघा, कर्मचारी व्यवस्थापन काय करते, या सगळ्या कार्यशक्तीला, सर्व कर्मचाऱ्यांना काय करते, प्रशिक्षित करते आणि त्यांना विकसित करते. काय करते, आणि विकसित करते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील हे देखील सुनिश्चित करते, म्हणजे ठरवते. बघा, साध्या भाषेमध्ये. आणि म्हणून मानवी संसाधनाचा विकास म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विकास हा फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे तो शक्य आहे. कर्मचारी म्हणजे नुसतं कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत नाही, तर कर्मचाऱ्यांशी संबंध असणाऱ्या सगळ्या घटकांचा विकास म्हणजे त्या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन आहे. आणि म्हणून त्याचबरोबर बघा, या ठिकाणी ते सगळं सुनिश्चित करण्याचं काम कोण करतं, ते म्हणजे कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन. एकंदरीत हा मुद्दा आपल्याला अशा पद्धतीने या ठिकाणी स्पष्ट करता येईल. बघा, यानंतरचा जो मुद्दा आहे, पाचवा मुद्दा, तो आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर. आता तंत्रज्ञान इथं या ठिकाणी समजून, टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, त्या संदर्भात ते सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे. तर आणि इतर संसाधनांचा प्रभावी वापर, इतर संसाधनं आपण पाहिलेली आहेत, कर्मचाऱ्यांशी संबंध असलेली मागच्या मुद्द्यामध्ये, तर ती सगळी संसाधनं यांचा प्रभावी वापर कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे शक्य होतो. तर समजून घेऊया. प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, बघा, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. आता बघा, काल आपण 5M पाहिले होते, आठवत असेल कालच्या लेक्चरमध्ये. नसेल तर तुम्ही ते युट्यूबला उपलब्ध आहे आणि आपल्या चॅनलवर देखील ते उपलब्ध आहे. युट्यूब जे चॅनल आहे ते पण, आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती देखील ते उपलब्ध आहे. तुम्ही तिथून जाऊन ते पाहू शकता. त्याच्यामध्ये आपण 5M ची चर्चा केली होती. बघा, इथं मनी, ठीक आहे, मटेरियल, मेथड, ठीक आहे, मेथड, या सगळ्या इथं 3M आलेले आहेत. इथे एक टेक्नॉलॉजी, ठीक आहे. तर त्यानंतर मेन, त्या 5M मध्ये कोणकोणते ते बघा, मेन, मनी, मटेरियल, मेथड आणि एक म्हणजे मॅनेजमेंट, ठीक आहे, एक आठवण आहे. तर बघा, असे 5M आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. तर यांचा प्रभावी वापर प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात, ज्यांचं ट्रेनिंग झाले असे, ठीक आहे. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद काय होते, वाढत जाते. ती वाढविण्यास काय होते, मदत होते. याबरोबरच कामाचा दर्जा, क्वालिटी, उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी अँड बघा, संख्यात्मक आणि न्यूमेरिकल आणि त्यांची क्वालिटेटिव्ह गुणात्मक वाढ करण्यासाठी याचा उपयोग हा होतो. बरं, पुन्हा एकदा समजून घ्या.
संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढविण्यास मदत होते. कशामुळे? कारण प्रशिक्षित कर्मचारी याचं जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर नक्कीच या सगळं भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. त्यांनी वापर केला, साहजिक यांनी वापर केला तर ते प्रभावीपणे काम करू शकतात किंवा प्रभावीपणे व्यवसायाची वाढ होण्यास मदत होते. एवढंच नाही तर त्यांच्या कामाचा दर्जा देखील, कारण टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेलं काम हे किती उत्कृष्ट होऊ शकतं हे आपल्या या लेक्चरवरून तुम्हाला लक्षात येतही असेल. किंवा आपण ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती काम करतोय तर आपण काय करतोय तर आपण सुद्धा टेक्नॉलॉजीचा प्रभावीपणे वापर करतो. एक चांगल्या ट्रेनिंग बेसवरती काम करतो. म्हणजे काय तर एकदम ट्रेन झालेल्या ज्या ठिकाणी एखादं चॅनल असेल ज्यांच्याकडे सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीने वापर असेल तर नक्कीच ते चॅनल फेमस होतं. जसं की आपलं होतंय या मागचं कारण. तर बघा, तर त्याची ताकद वाढवण्यास काय होते, टेक्निकल गोष्टीच्या प्रशिक्षण घेतलेला जो व्यक्ती असेल, जो कर्मचारी असेल तो नक्कीच काय करतो, उत्पादकता, त्यांची संख्यात्मक गुणात्मक वाढ करण्यासाठी व्यवसायाची त्याचा हा दर्जा हा काय होतो, वाढत जातो आणि याचा उपयोग देखील व्यवसायाला होतो. म्हणजे हे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर या ठिकाणी शक्य होतो. ठीक आहे. तर बघा, यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे कार्यक्षमता वाढते. कोणाची कार्यक्षमता वाढते? कर्मचाऱ्यांची. ठीक आहे. कशामुळे वाढते? एक कर्मचारी नेमून दिला आणि त्याला सांगितलं तर पाहिजे तसं मनासारखं काम कर, शक्य आहे का? नाही. त्याचं आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा व्यवस्थापन करावं लागेल. जसं व्यवस्थापन झालं की नक्कीच त्याची काय होऊ शकते, कार्यक्षमतेमध्ये वाढ होते. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ म्हणजे पर्यायानं कोणामध्ये वाढ होते? व्यवसायामध्ये वाढ होते. किंवा ते जे काही व्यवसाय संघटना आहे, जे काही ग्रुप आहे व्यवसायाचा, त्यांच्यामध्ये देखील काय होऊ शकते, वाढ होते. होऊ शकते म्हणण्यापेक्षा वाढ होते. म्हणून कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन कशी मदत करते हे आपल्याला या ठिकाणी समजावून घ्यायचं. त्याचं महत्व या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, हे सर्व कर्मचारी आहेत. ठीक आहे. यांची कार्यक्षमता इथून इथपर्यंतचा प्रवास हा साधा प्रवास मुळीच नसतो. लक्षात घ्या. इथून त्यांचा निर्माण झालेला जो काही प्रवास आहे, जो कमी पासून अधिककडे नेणारा जो प्रवास आहे, की त्यांच्या कार्यक्षमतेचा आलेख आहे. तर हे एका दिवशी, एका रात्री किंवा एक वेळेस केलेल्या नियोजनामुळे शक्य नाही. तर कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये जे सातत्य राहतं त्या सातत्याचा हा परिणाम म्हणजे त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. तर आता समजून घेऊया, कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी, बघा यांचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. कशामध्ये? कर्मचारी व्यवस्थापना. मग काय होतं, योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते. बघा, योग्य निवड प्रक्रिया जे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये केली जाते, संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी काय करतात, मिळवून देतात. आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांमधून, चांगल्या ट्रेनिंग मधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते. आणि प्रशिक्षण जे काय आहे, ट्रेनिंग जे आहे ते कुठं होतं, कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामध्ये होतं. म्हणून कार्यक्षमता वाढवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन काय करते, मदत करते. कर्मचाऱ्यांचे कार्यक्षमतेमध्ये वाढ होणं तर पर्यायी व्यवसायामध्ये वाढ होण्यासारखे असते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे दीर्घकालीन परिणाम. ठीक आहे. तर दीर्घकालीन परिणाम काय आहेत बघा. आता हे कशा बाबतीत असतील, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांचे दीर्घकालीन परिणाम. जर आपण चांगल्या पद्धतीने कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन केलं तर त्याचे अल्प म्हणजे काही कालावधीपुरते नाही तर जास्त कालावधीपर्यंत आपल्याला दूरगामी परिणाम पाहायला मिळू शकतात. ते कसे समजून घेऊया या मुद्द्यात. काय म्हणतो मुद्दा, पात्र कार्यक्षम कुशल कर्मचारी. पात्र कार्यक्षम कुशल कर्मचारी हे नेहमी संस्थेची काय असते, संपत्ती असते, प्रॉपर्टी असते. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. साहजिकच यांचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक, हे महत्वाचं आहे, दीर्घकालीन आणि व सकारात्मक परिणाम दिसून येतात किंवा घडून येतात. ठीक आहे. जे राहिले ते आपण पूर्ण करू. ठीक आहे. म्हणजे स्क्रीन शॉट घेतल्यानंतर तुम्हाला असं काही वाटत नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, तर दीर्घकालीन परिणाम घडून येण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त महत्वाचा कुणाचा फायदा होतो, तर
व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन, ठीक आहे, यांचा आपल्याला फायदा होताना या ठिकाणी दिसून येतो. तर एकंदरीत हे अशा पद्धतीने तुम्ही समजून घेत असाल. इथं जो कुशल कर्मचारी जो आहे, प्रभावी, अनुभवी, सक्षम असा, कुशल असा कर्मचारी काय करतो, यांची जी निवड आहे, यांची निवड हीच काय करते, त्या व्यवसायाला यशाकडे घेऊन जाते आणि हे व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन यांच्यामधून ते शक्य होत. यानंतरचा मुद्दा आहे आवश्यक योगदान. आवश्यक योगदान म्हणजे काय, पाहिजे ते योगदान देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे, कर्मचाऱ्यांमध्ये, पण त्यांचं आपण व्यवस्थापनच केलं नाही. हे दोन नाराज आहेत बघा इथं, यांचे चेहरे बघण्यासारखे आहेत आणि याचा चेहरा खार बघण्यासारखा आहे. अतिशय खुश का, कारण ही व्यक्ती पाहिजे तसं योगदान ही व्यवसायाला देऊ शकते. किंवा समजून चला या संदर्भामध्ये, या व्यक्तीच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन हे चांगलं झालं असेल म्हणून ही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. कारण कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीने झालं असेल, त्यांचं ट्रेनिंग जर चांगल्या पद्धतीने झालं असेल, त्यांची निवड जर चांगल्या पद्धतीने झाली असेल, त्यांना समाधानकारक मोबदला जर दिला जात असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीची काय होते, कार्यक्षमता ही काय होत जाते, वाढत जाते. आणि म्हणून अशी व्यक्ती आवश्यक ते योगदान देऊ शकतात. समजा कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन झालं नाही, तर हे बघा ना, कॅमेरामॅन फोकस करू है ना, तर याच्यावर फोकस झाला इथे, यांच्यावर तो फोकस झालेला नाही. तर मग हे का, कारण हे कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनामुळे अशा गोष्टी घडतात. मग समजून घेऊया कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन आवश्यक योगदान देण्यासाठी कसं भाग पाडते ते. कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य काय करते, सुनिश्चित करते, ठरवते, फिक्स करून टाकते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. कोणाच्या, त्यांच्या क्षमतेवर. कुणाची निवड, ज्या कर्मचाऱ्यांची संभाव्य म्हणजे ज्यांची आपण निवड करणार आहोत, हे कशाच्या आधारावर, त्याच्या क्षमतेच्या आधारावर करणार आहोत. म्हणजे चांगली कुशल कर्मचारी जर आपल्याला मिळाला, अतिशय कार्यक्षम असा जर कर्मचारी आपल्याला मिळाला, तर नक्कीच तो काय करू शकतो, समाधान प्राप्त करू शकतो आणि योगदान देखील तो चांगलं देऊ शकतो. मग समजून घ्या, जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल. कारण कर्मचारी कसा आहे, सामर्थ्यवान आहे, क्षमतापूर्ण आहे. म्हणूनच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचारात घेतले जाते. बघा, त्यांच्या भविष्यातील भूमिकांमधील योगदान विचार, म्हणजे त्यांनी भविष्यकालीन काही प्रयत्न केला असेल आवश्यक, तर नक्कीच त्याचा विचार या ठिकाणी केला जातो. म्हणजे बघा ना, याच्यामध्ये आता या व्यक्तीचं उदाहरण काय दिलं, कारण तो पूर्ण प्रयत्न आपल्या मुद्द्याशी जुळणार. आवश्यक योगदान जर दिलं तर योग्य ठिकाणी जागा मिळू शकते. चांगली व्यक्ती जर चांगल्या ठिकाणी जाणं हे खूप महत्वाचं असतं. व्यवस्थापनामध्ये किंवा सर्व क्षेत्रामध्ये चांगली क्षमतापूर्ण असणारी व्यक्ती असेल, ते राजकीय क्षेत्रातले असो, सामाजिक क्षेत्रातले असो किंवा प्रशासकीय क्षेत्रातले असो किंवा एखाद्या व्यवसायामध्ये व्यवस्थापनामध्ये असो, तर ते योग्य ठिकाणी जाणं, योग्य काम करणारी व्यक्ती योग्य ठिकाणी गेली पाहिजे, योग्य पात्रता असलेली व्यक्ती योग्य पदावरती बसली पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं ते योगदान जर आपल्याला द्यायचं असेल, योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी जर न्यायची असेल, जेणेकरून ती आवश्यक असं योगदान देऊ शकते, तर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन हे चांगलं झालं पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांचं जेव्हा व्यवस्थापन होतं तेव्हा आवश्यक असं योगदान कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होतं. तर या ठिकाणी आपल्याला या मुद्द्याद्वारे एक सांगता येईल की आवश्यक योगदान हे कर्मचारी व्यवस्थापन निर्माण करतात. त्यानंतर बघा, 9वा मुद्दा आहे कामाचे समाधान. धन झालं, ठीक आहे, कारण धनापेक्षाही काय महत्वाचं असेल, धनाचं समाधान नाही, कामाचं समाधान. ठीक आहे, तर कामाचे समाधान काय आहे, कामाचे समाधान बघा, कालच आपण या विषयावरती बोललो होतो. काय बोललो होतो आपण, की एखाद्या पगारीसाठी, पैशांसाठी काम करणं आणि एक आपलं कौशल्य पूर्ण लावून एखादं काम पूर्ण करण्यामध्ये जे समाधान आहे, जे काम केल्यामुळं आपली वाहवा होऊ शकते, जे काम केल्यामुळं व्यवसायाचा विकास होऊ शकतो, अशी कामं त्या कर्मचाऱ्याला काय करू शकतात, समाधान प्राप्त करून देऊ शकतात. आणि कामातून जर समाधान मिळत नसेल तर ते मुळामध्ये ते कामच नाही. ज्या कामातून तुम्हाला समाधान मिळते, कोणते असेल, जे काम तुम्ही करता तेच काम इतर करून जर त्याला समाधान प्राप्त होत असेल आणि ते काम तुम्ही करून जर तुम्हाला समाधान मिळत नसेल
तर तुम्ही ते काम सोडलेलं बरं है ना. म्हणून कर्मचाऱ्यांच्या कामाचं समाधान हे कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य आहे. कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जर नसेल तर नक्कीच तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याचं समाधान प्राप्त होणार नाही जो ते काम करत आहे. समजून घेऊया. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन, आता आर्थिक फायदा म्हणजे काय, साहजिकच आहे, पगारीमध्ये वाढ करणं हे आर्थिक फायदा आहे. तर बिगर आर्थिक फायदे म्हणजे काय, तर त्याच्यावर काही अधिकार सोपवणं, त्याच्या खाली काही अधिकार त्याला प्राप्त करून देणं किंवा काही महत्वाच्या जबाबदारीमध्ये त्याचा सल्ला घेणं, हे बिगर आर्थिक फायदे देऊन त्याला आपण काय करू शकतो, प्रेरित केले जाऊ शकते कर्मचारी व्यवस्थापनामुळे. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान आणि मनोबल वाढवतो. जर आपण त्याला पैसे दिले चांगल्या पद्धतीनं त्याच्या कामानुसार त्याला जर मोबदला प्राप्त करून दिला तर त्या कार्याचं समाधान आणि त्याचं मनोबल हे दोन्ही मध्ये तो वाढवतो. म्हणजे कार्य जास्त करतो आणि त्याच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर प्रशिक्षण व विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्य समाधानासाठी महत्वाच्या असतात. बघा, कार्याचं समाधान म्हणजे काय, की ज्यावेळेस कर्मचारी चांगल्या पद्धतीचं काम करतो ते समाधान, हे चेहऱ्यावरलं समाधान हे कशाचं आहे, तर हे त्या कामाप्रती असणाऱ्या त्यांनी दिलेल्या योगदानामुळे ते शक्य झालं आहे. आणि यांना जर चांगलं योगदान द्यायचं असेल तर हे नाही ठरू शकत. तर यांच्यावर जे व्यवस्थापन करणारे, जे कोणी कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करणारे जे कोणी असतील त्यांच्यावर यांचं समाधान हे अवलंबून आहे. मग कर्मचारी व्यवस्थापन त्या कामाचं समाधान, कर्मचाऱ्यांना कामाचे समाधान काय करू शकते, प्राप्त करून देऊ शकते. ठीक आहे. आणि आता शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सुसंवाद टिकवून ठेवते. ते कोण कर्मचारी व्यवस्थापन. कोणामध्ये हे समजून घ्या. बघा, यांच्यामध्ये होणारा हा संवाद हे कशाचं लक्षण आहे. ठीक, बघा, यांच्यामध्ये निर्माण होणारा संवाद म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणारा संवाद हा कशावर अवलंबून आहे, यांच्यावर नाही, या एका व्यक्तीवर अवलंबून किंवा या व्यक्तीवर अवलंबून. तर या सगळ्यांचं एक व्यवस्थापन अशा पद्धतीने केलं आहे की जे एकमेकांमध्ये संवाद साधू शकतात. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर यांच्यामधलं जो सुसंवाद आहे तो सुसंवाद निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन महत्वाचं असतं. जर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जर चांगलं असेल तर नक्कीच त्यांच्यामध्ये वाद निर्माण होण्याऐवजी एक सुसंवाद, चांगला संवाद जो व्यवसायाला काय असू शकतो, वरदान ठरू शकतो, फायदेशीर ठरू शकतो. तर मग समजून घेऊया की असा सुसंवाद निर्माण करण्यासाठी व्यवस्थापन नेमकं कोणतं काम करतं, ते म्हणजे हित आहे. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते. गुणवत्ता हा निकष लावलेला आहे, बाकी कुठलाही निकष लावलेला नाही. निवड केली जाते, व्यक्तींची भरती केली जाते, त्या व्यक्तीची निवड केली जाते. तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती, बघा महत्वाचं, पदोन्नती दिली जाते. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. कशामध्ये, कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थापनात. मग अशामुळं व्यवस्थापनामध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये काय निर्माण होईल, संस्थेमध्ये शांतता व सुसंवाद प्रस्थापित केला जातो. हे झालं की सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन काय असते, महत्वाचे असते. हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तर एकंदरीत आज आपण काय पाहिलं, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, कर्मचारी व्यवस्थापनामागचा अर्थ, त्याची थोडीशी प्रस्तावना, आणि त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व व्यवस्थापनामध्ये कसे आहे आणि व्यवस्थापनाचं कार्य पार पाडताना कर्मचारी व्यवस्थापन किती महत्वाचं आहे, हे 10 मुद्द्यांच्या आधारे आपण समजावून घेतले आहे. ते मुद्दे एक वेळेस थोडेसे ओव्हरऑल पाहून घेऊया. बघा, या ठिकाणी मांडलेले आहेत बघा एकूण. ठीक आहे, इथं थोडस सांगतो काय आहे ते. ठीक आहे. कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्व.
प्रभावी व्यवस्थापकीय कार्य करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्व आहे. मानवी संसाधनाचा प्रभावी वापर करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्वाचे आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सहसंबंध निर्माण होण्यासाठी किंवा कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सहसंबंध निर्माण होतात. त्यानंतर मानवी संसाधनाचा विकास कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य आहे. संसाधन आपण पाहिले, विश्लेषण तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिलं तरी काही अडचण नाही. तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य होतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही वाढते कर्मचारी व्यवस्थापनामुळे. कर्मचाऱ्यांचं उत्कृष्ट जर व्यवस्थापन असेल तर त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे दीर्घकालीन परिणाम. 8वा मुद्दा आहे आवश्यक ते योगदान व्यक्ती तेव्हा देते जेव्हा त्याच्या पदोन्नती या इतर गोष्टी किंवा आर्थिक व बिगर आर्थिक कामामध्ये जर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन जर चांगलं झालं, त्यांचं जर चांगलं नियोजन केलं तर याचा परिणाम नक्कीच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये घडून येतो व त्यांच्यामुळे घडून येतो. कामाचे समाधान हे कर्मचारी व्यवस्थापनामुळे शक्य होते. आणि शेवटी कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन महत्वाची भूमिका पार पडते. एकंदरीत आज आपण या 10 मुद्द्यांचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं समजावून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला हे समजलं असेल, हे जर आमचे प्रयत्न तुम्हाला जर आवडले असतील आणि याच्यामुळे तुमचा काही फायदा होणार असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन किंवा बेल हे चिन्ह प्रेस करायला विसरू नका. कारण आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर येण्यासाठी ही खूप बाब महत्वाची आहे. एकंदरीत हा पाठीमागचा निकाल आहे की ज्या निकालामध्ये या सर्व फोटोंमध्ये तुमचाही फोटो कुठेतरी असायला हवा अशी आमची भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेपोटी, त्याच प्रेरणेपोटी आपण या ठिकाणी हे काम करतोय. नक्कीच तुम्हाला पुढील तुमच्या कार्यासाठी, तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी, कॉमर्स शाखेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद. बाकी इतर गोष्टी थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आणि शेवटी धन्यवाद. कसं वाटलं आजचं लेक्चर, कसं वाटलं कमेंट नक्की करा. आम्हाला काही तुमच्या सूचना असतील नक्की कळवा. आमच्या चांगल्या गोष्टींचा सुद्धा उल्लेख करत चला, काही चुकीच्या गोष्टी असतील त्यांचा सुद्धा उल्लेख करा, जेणेकरून आम्हाला आणखीन काहीतरी चांगलं तुमच्यासाठी निर्माण करता येईल. एवढं बोलतो आणि थांबतो. आजच्या लेक्चर सर्वांना शुभरात्री, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. ज्या ज्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहत असाल त्यावेळेस सर्वांना त्या त्या क्षणाच्या शुभेच्छा. धन्यवाद.